कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे शांत बसा की। जय मॅम। एवढ्या लहान मुलांना कामावर ठेवून हा माणूस सगळ्या जगाला सांगतोय की मी किती चांगला माणूस आहे। हो ना मॅडम, पण काही म्हणा, तुमच्या प्लॅननी अगदी चोख काम केलं। काम करणारच होता प्लॅन काय तोंडे। तुझं काय आहे, आम्ही पोलीस सहसा कोणाच्या वाटेला जात नाही, भल्या भल्यांना वटणीवर आणू शकतो आम्ही। आता जीजीला अक्कल आली म्हणजे झालं। येईल येईल येईल, आणि नाही आलं तर आपण आहोतच की। बरं मॅडम, ह्या पोरांचं काय करायचं? यांना अटक करून काही होणार नाही। त्या माणसाचे ना सगळे काळे धंदे लोकांच्या समोर आले पाहिजे। मॅडम, पण नक्की काय आहे डोक्यात तुमच्या? आर्या, चिंचुके, या सगळ्या मुलांचे फोटो पेपरमध्ये आउट करा। त्यांचे पालक असतील तर ते इथे येतील, मग आपण पुढच्या प्रोसिजर करूया। मॅडम, त्याची तजवीज मी केली। म्हणजे वी आर रेडी अर्जुन सर। बाहेर पत्रकार सुद्धा आले। चिंचुके, साहेब, नाही यांच्या आज पुंग्या टाईट केल्या तर हेड कॉन्स्टेबल विजय पांडुरंग चिंचुके नाही सांगणार बघा। आर्या, तू फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियामध्ये आउट कर। येस सर। मॅडम सर, मी पत्रकारांशी बोलतो, तुम्ही दोघांनी याच। अपर्णा मॅडम, रेडी? घरावर हल्ला करतो काय? आता त्याच्या भॅड हल्ल्याचं उत्तर आपण रोखठोक कारवाईने देऊ। चल। प्लीज। नमस्कार। नमस्कार। नमस्कार सर, या कारवाईचं स्वरूप काय? लहान मुलांना कामाला ठेवणारे संस्था, हॉटेल्स, व्यावसायिक धंदे सगळं बंद करणार। कोणत्या माहितीच्या आधारे हे छापे टाकण्यात आले आहेत सर? सोर्सेस आहेत आमचे, अर्थात ते फार महत्त्वाचं नाहीये। आम्ही ज्या ठिकाणी छापे टाकले ते यशस्वीरित्या पार पडलेत। आमच्या ताब्यात जी मुलं आहेत ती अल्पवयीन आहेत आणि त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची ओरिजिनल कागदपत्र नाहीये। पण माहिती मिळाली कुठून याबद्दल काहीतरी सांगा मॅडम। पोलीस स्टेशनच्या ऑफिशियल फोनवर कॉल आलेला, त्यांनी फक्त आम्हाला ठिकाणाची माहिती दिली। यापेक्षा जास्त माहिती आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत, सॉरी। हा, पण हे तुम्हाला का करावं असं वाटलं? कारण बनावट कागदपत्र बनवून लहान मुलांना कामाला ठेवलं जाते असं आमच्या निदर्शनास आलं होतं। हो, आणि यामुळे मुलांचं शिक्षणाकडे दुर्लक्ष होतंय। ज्या वयात त्यांच्या हातात पुस्तकं असायला हवीत त्या वयात त्यांच्याकडे मजुरीचं साहित्य दिसलं। यापेक्षा दुर्दैवी काय असू शकतं? तुम्हाला माहित आहेत जिथे तुम्ही छापे टाकले त्या प्रॉपर्टी कोणाच्या आहेत? नाही। अर्जुन सर, या प्रॉपर्टीज गिरीश गायकवाड उर्फ जीजी यांच्या आहेत। हे आम्हाला तुमच्याकडनंच कळतंय। आणि ह्या प्रॉपर्टीज गिरीश गायकवाड साहेबांच्या आहेत का अजून कुणाच्या आहेत याची आम्ही माहिती पण नाही घेतली। बेकायदेशीर उद्योग चालू होते, आम्ही धडक कारवाई केली। म्हणजे तुम्ही त्यांना साहेब म्हणताय? मुलांना काही सोडून द्यायचं बेत तर नाही ना सर? असं केलं तर तुम्ही पत्रकार आम्हाला सोडाल का? असो, पण एक मात्र नक्की, कायद्यासमोर सगळे समान असतात। या माणसासाठी ती मुलं काम करतायत हे आम्हाला तुमच्याकडनंच कळालं। अर्थात माझ्यासाठी ही फार महत्वाची गोष्ट नाहीये। त्या माणसाने गुन्हा केलाय, कायदा मोडलाय, तर त्यांना शिक्षा होणारच। ही काळ्या दगडावरची रेष। धन्यवाद। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।